आधार कार्ड संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। तुमचं आधार कार्ड बंद होणार। सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतंय असा दावा केला जातोय। आधार कार्ड बंद होणार काय दावा केलाय पाहूया। सरकारच्या माध्यमातून आधार कार्डची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। ज्या नागरिकांचे वय 50च्या वरती आहे त्यांच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। तातडीने तुम्हाला ही 2 नवीन कागदपत्रे जमा करायला सांगितले आहेत। जे नागरिक आता ही 2 कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांची आधार कार्डची सुविधा तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा धक्कादायक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, ज्यामुळे 140 कोटी जनतेला मोठा धोका बसणार आहे। आता जर तुम्ही या ठिकाणी कागदपत्रे दिली नाही तर तुमची पेन्शन त्या ठिकाणी बँकेत येत असेल तर ती पेन्शन सुद्धा बंद होणार आहे। आधार कार्डवर ज्या कोणत्याही योजना असतील तर त्या सुद्धा बंद करण्यात आता निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर आधार कार्ड हे कागदपत्र असेल तर तातडीने ही 2 कागदपत्रे तुम्हाला आता लागणार आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजना, पीक विमा, कर्जमाफी अशा प्रकारच्या योजनांचा लाभ बँकेत घेत असेल तर तुम्हाला तातडीने ही 2 कागदपत्रे या ठिकाणी आता द्यावी लागणार आहेत। तसेच तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे येत असतील आणि तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती इथून पुढे महिन्याला जे 1500 रुपये येतात तर ते सुद्धा येण्यासाठी इथून पुढे प्रॉब्लेम असणार आहे। त्यानंतर तुमची कोणतीही सरकारी पेन्शन जर बँकेत येत असेल आणि बँकेला आधार कार्ड जोडणी केली असेल म्हणजेच आधार कार्डचा नंबर बँकेला जोडला असेल तर इथून पुढे तुमची पेन्शन सुद्धा बँकेमध्ये येणार नाही, कारण आधार कार्डवर नवीन नियम लागू झालेत ज्या अंतर्गत ही 2 कागदपत्रे तुम्हाला तातडीने द्यावं असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। तसेच तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल आणि कोणत्याही योजनांचा लाभ बँकेत घेत असाल किंवा जर तुम्ही एसटी मध्ये मोफत प्रवास करत असाल, अर्ध्या तिकिटावर प्रवास करत असाल आणि कंडक्टरने विचारल्यानंतर आधार कार्ड दाखवून जर त्या ठिकाणी प्रवास करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला आता ही 2 कागदपत्रे द्यावी लागणार आहेत, अन्यथा तुमची आधार कार्डची सुविधा बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही मोफत प्रवास, अर्ध्या तिकिटावर प्रवास देखील इथून पुढे करू शकणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी सर्वात मोठा धक्का देणारा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, जो सर्वसामान्य सर्व जनतेसाठी हा फायदा करून देणार आहे। कारण यामुळे वाढत्या फसवणुका त्या ठिकाणी कमी होणार आहेत। त्यामुळे आता आधार कार्डवर नवीन नियम लागू झालेत। या वयाच्या म्हणजेच 50 वयावरील जे लोक असतील तर त्यांचं आधार कार्ड आता बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। ज्या नागरिकांजवळ ही 2 कागदपत्रे नसणार त्यांना इथून पुढे सर्व योजना बंद होणार, त्यांची पेन्शन बंद होणार, लाडकी बहिणीचे पैसे येत असतील तर ते सुद्धा बंद होणार। तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, अर्ध्या तिकिटावर प्रवास करत असाल, एसटी मध्ये त्या ठिकाणी आधार कार्ड दाखवून प्रवास करत असाल तर तुम्हाला आता प्रवास असा करता येणार नाही। त्यामुळे आधार कार्डवर कोणते नवीन नियम लागू झालेत आणि कोणती कागदपत्रे जमा करायची आहेत आता तुम्हाला सांगतो पहा। आता बघा, या ठिकाणी सर्व नागरिकांना 50 वयाच्या वरील नागरिकांना अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे। ती म्हणजे आधार कार्डवर लागू झालेले नवीन 3 कडक नियम आता पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये लागू करण्यात येणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात येतोय तो म्हणजे बँकेच्या संदर्भातील आहे। तुम्ही जर कोणत्याही बँकेत तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। जर तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केला असेल तर बँकांच्या माध्यमातून काही कडक सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या आहेत। त्याचं कारण म्हणजे मागच्या महिन्यामध्ये एका नागरिकाचं बँकेतील फसवणूक होऊन अनेक वेळा पैसे उडाल्याच्या घटना समोर आल्या। त्यामुळे सरकार जागं झाले, कोणत्याही फसवणुका होऊ नये आणि आधार कार्ड बँकेला लिंक असतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे सर्वात मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। आता बघा, पुढील 4 वर्षासाठी तुमची आधार कार्डची सुविधा बंद करण्यात येणार आहे। जर तुम्ही हे काम नाही केलं तर 4 वर्षासाठी आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि कोणत्याही बँकेला जर आधार कार्डची जोडणी केलेली असेल म्हणजेच तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर तुम्ही काळजीपूर्वक शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। ही 2 कागदपत्रे तुम्हाला अर्जंट मध्ये लागणार आहेत। ज्या नागरिकांकडे ही 2 कागदपत्रे नसतील आणि तुमचं जर वय वर्ष 50च्या पुढे असेल तर अशा नागरिकांची आधार कार्डची सेवा
बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात येणार आहे। वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय यामध्ये घेण्यात आला आहे। आता सर्वात मोठी तातडीची सूचना देण्यात आल्या ती म्हणजे आता या 4 ते 5 प्रकारच्या बँकेच्या खातेधारकांना देण्यात आल्या। ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्या नागरिकांचं खातं आहे त्यांच्यासाठी, महाराष्ट्र बँकेत ज्या नागरिकांचं खातं आहे त्यांच्यासाठी, बँक ऑफ इंडियामध्ये ज्या नागरिकांचं खातं आहे त्यांच्यासाठी, तसेच पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही एखादी एफडी केली असेल तसेच पोस्टामध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी तातडीची सूचना आहे। तुमचं वय वर्ष 50च्या पुढे असेल आणि पोस्टात खाते असेल तर तुमच्यासाठी आता तातडीची सूचना आहे, कारण पोस्टात सुद्धा तुम्ही आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक केलेलं आहे। तसेच बचत गटातील तुम्ही महिला असाल तर तुमच्यासाठी देखील सगळ्यांसाठी आता 50च्या वयवरील तुम्हाला सर्वांना आता बँकेतील ग्राहकांनी जे असतील 50च्या वयवरील तर त्यांना सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर 3 नवीन नियम या ठिकाणी लागू झाले आहेत। आणि तुम्हाला माहित आहे जर तुम्ही ही 2 कागदपत्रे या ठिकाणी जमा केली नाही तर तुम्हाला या सर्व योजना, पेन्शन त्या ठिकाणी बँकेतील पैसे काढणे सुद्धा येणार नाही आणि भरणे सुद्धा येणार नाही। त्यामुळे कोणते नियम त्या ठिकाणी आधार कार्डवर लागू झालेत आणि तुम्हाला कोणती 2 कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहेत आता पहा। आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले जे नागरिक हे 3 नियम पाळणार नाहीत आणि 2 कागदपत्रे तुमच्याजवळ नसतील तर आधार कार्डची सुविधा पुढील 4 वर्षांसाठी तुमचं बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। आता कोणती त्या ठिकाणी बँकेतील फसवणूक होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून आता हे नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत, ज्याचं पालन करणं प्रत्येक बँकेच्या खातेधारकाचं काम आहे असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले। यामध्ये सगळ्यात जास्त बँकेच्या खातेधारकांना तातडीची सूचना देण्यात आल्या ते म्हणजे स्टेट बँकेत खाते असेल, पोस्टात खाते असणाऱ्या तर नागरिकांना अर्जंट सूचना आहे, कारण त्यांनी त्यांचं बँकेचं आता अकाउंट नंबर म्हणजेच बँकेचा त्या ठिकाणी अकाउंट नंबरला आधार कार्ड जोडणी केलेली असते, त्यांच्यासाठीच आता ही तातडीची सूचना त्या ठिकाणी केली आहे। एखादी एफडी वगैरे केली असेल, तुमचं वय वर्ष 50 असेल तर त्या ठिकाणी तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आलेली आहे। सर्व नागरिकांसाठी 50च्या वरील आधार कार्डवर लागू करण्यात जे नियम आहेत तर ते पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये लागू करण्यात येणार असं सरकारच्या माध्यमातून सांगितले। ज्या नागरिकांचे वय 50च्या वरती आहे त्या सर्व आधार कार्ड धारकांना ही तातडीची सूचना या ठिकाणी देण्यात आल्या। सरकारच्या माध्यमातून लाखो नागरिकांचे आधार कार्डची सुविधा आता बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। त्यामुळे आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र असल्याने आता जे नागरिक याचं पालन करणार नाहीत तसेच यावरती काही कामे सुद्धा सरकारने तुम्हाला करायला सांगितलेत, जसं की 2 कागदपत्रे तुम्हाला द्यायला सांगितलेत बँकेमध्ये, तर आता हे तुम्हाला काम करावं लागणार आहे, पाळावं लागणार आहे। अन्यथा तुमची आधार कार्डची एकदा सुविधा बंद झाली तर त्या आधार कार्डला लिंक असणाऱ्या ज्या योजना आहेत त्या सुद्धा बंद होणार, पेन्शन येण्यासाठी प्रॉब्लेम येणार। तसेच तुमचं आधार कार्ड वापरून तुम्ही जर एसटी मध्ये मोफत प्रवास करत असाल, कंडक्टर विचारल्यानंतर आधार कार्ड दाखवून तुम्ही अर्ध्या तिकिटावर प्रवास करत असाल तर तुमच्या सर्वांचे आता हा लाभ जो आहे तर तो बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे। त्याचं कारण म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये एका नागरिकांचं बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना समोर आल्या। त्यामुळे सरकार जागे होऊन आता कोणाचीही फसवणूक होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा आता तुम्हाला या ठिकाणी कोणते नियम लागू होणार आहेत आणि यासाठी तुम्हाला कोणती 2 कागदपत्रे जमा करण्यात येणार आहेत तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। यामध्ये तुम्ही पेन्शनधारक असाल, लाडक्या बहिणी असाल, शेतकरी असाल, तुम्हाला देशातील कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल, तसेच पोस्टात खाते असणाऱ्या, स्टेट बँकेत खाते असणाऱ्या, या 2 बँकेतील खाते असणाऱ्या सर्व 50 वयावरील नागरिकांसाठी अर्जंट सूचना आहेत। 2 कागदपत्रे तुम्हाला अर्जंट त्या ठिकाणी द्यावी लागणार आहेत। बघा आता बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे आधार कार्ड बँकेला सर्वांचं लिंक असतं, त्यामुळे प्रत्येक योजनांचे पैसे बँकेत येत असतात। त्यामुळे पीएम किसान योजना असू दे, नमो शेतकरी योजना असू दे, त्या ठिकाणी पीक विमा असेल, सर्व काही बँकेत येत असतो आणि बँकेतील फसवणुका वाढल्याने सरकारच्या माध्यमातून आता हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। बघा संपूर्ण डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आल्या, त्यामुळे तुमचं महत्त्वाचं 2 मिनिटे काम बाजूला ठेवा आणि आता लक्षपूर्वक या ठिकाणी आता तुम्ही बघायचं आहे। बघा आता आधार कार्ड धारकांनाच हा नियम का लागू केलाय तर अतिशय महत्त्वाचं हे डॉक्युमेंट आहे।
याच्याशिवाय कोणतंच काम पूर्ण होऊ शकत नाही। तुम्ही तहसीलदार ऑफिसला जावा, एखाद्या कुठल्याही जिल्हाधिकारी कार्यालयापासून बँकेतील कुठलेही काम असू द्या, पहिल्यांदा तुम्ही त्या ठिकाणी गेल्या तुम्हाला आधार कार्ड आहे का असं विचारतात। जर तुमच्याजवळ आधार कार्ड नसेल तर तुमचं कोणतंही काम या ठिकाणी होऊ शकत नाही, हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। त्यामुळेच आधार कार्ड बँकेला जोडलं असल्याने आता आधार कार्ड वापरून अनेक बँकेतील पैसे उकळल्याच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून हे नवीन नियम त्या ठिकाणी आता घालण्यात आले आहेत। तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे घेत असाल किंवा PM किसानचे पैसे घेत असाल किंवा त्या ठिकाणी नमो शेतकरीचे पैशांची वाट बघत असाल किंवा इतर तुमचं कोणत्याही बँकेला आधार कार्ड लिंक केलं असेल तर अशा सर्व 50 वयावरील सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी आता आधार कार्ड त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। त्यामुळे सरकारने आधार कार्ड हे डॉक्युमेंट डोळ्यासमोर देऊन कोणत्याही चुकीच्या घटना होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून फसवणुकींना आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता हा नियम लागू केला आहे। आता बघा, अनेक लोक या आधार कार्डचा गैरवापर करताना सरकारला या ठिकाणी निदर्शनास आले। अनेक ठिकाणी आधार कार्ड वापरून एखाद्याच्या नावावर कर्ज घेतल्याच्या घटना सुद्धा समोर आलेत। तसेच आधार कार्ड वापरून अनेकांच्या बँकेतील पैसे उकळल्याच्या घटना सुद्धा सरकारला समोर आले, डोळ्यासमोर आले आहेत। त्यामुळे बघा, आता त्या ठिकाणी तुम्हाला पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सरकारच्या माध्यमातून हे नियम लावण्यात आले। आता बघा, ज्या नागरिकांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले त्यांच्यासाठी अर्जंट सूचना आहे। पेन्शन तुमची येत नसते, कारण आधार कार्ड हे बँकेला लिंक असतं आणि यामुळे तुम्हाला ही 2 कागदपत्रे सरकारने या ठिकाणी जमा करायला तातडीच्या सूचना दिल्या आहेत। बघा, काय होतं की आपण ज्यावेळी आधार, आता तुम्हाला नियम सांगत आहे, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे, कारण आता हे जे नियम आहेत तर ते सरकारने लावले आहेत। सरकारने 50 वयावरील जे नागरिक आहेत त्यांना लावले आहेत, कारण हे 50 वयावरील नागरिक आता त्या ठिकाणी बँकेत, त्या ठिकाणी पोस्टात असेल, स्टेट बँकेत असेल खाता आहे आणि यांच्या फसवणुका जास्त 50 वयावरील वाढल्यामुळे सरकारने हे कडक नियम लावलेत आहेत। बघा, तुम्हाला पहिला नियम या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करताय। बघा, आता बघा मित्रांनो, आधार कार्डच्या सेवेवरील 3 नियम न पाळल्याने, तुमचं न काम केल्यामुळे या ठिकाणी सर्व तुमच्या योजना बंद होऊ शकतात। त्यामुळे आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आले, आधार कार्ड हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। आता बघा, पहिला नियम, आधार कार्ड काढताना तुम्ही ज्यावेळी आधार कार्ड काढलेला होता त्यावेळी बोटांचे ठसे आपण त्या ठिकाणी आधार कार्ड जोडणी करत असताना, आधार कार्ड सुरुवातीला काढत असताना बोटांचे ठसे तुम्ही दिलेला आहे का आठवा तुम्ही। त्यावरती नवीन नियम आलाय, बोटांचे ठसे अनेकदा बऱ्याच जणांनी फसवणूक होऊ शकते। बघा, बोटांचे जे ठसे असतात त्याद्वारे अनेक नागरिकांची आता फसवणूक होऊ शकते। आता कशी होऊ शकते यावर एक तुम्हाला नवीन नियम सांगितलाय। बघा, त्या ठिकाणी आता आधार कार्डाचा नंबर जर एखाद्या व्यक्तीला मिळाला तर त्या ठिकाणी आता तुमच्या बोटांची फसवणूक होऊ शकते, कारण बोटाचे जे फिंगर असतात, बोटांचे जे ठसे असतात त्यावर त्या ठिकाणी पैसे उकळण्याच्या घटना आता समोर आल्या आहेत। बघा, कदाचित तुमच्या बँकेच्या खात्याला देखील इथून पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनधारक असतील, त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना या ठिकाणी सामना मोठा करावा लागू शकतो। तर बघा, बदललेले 3 नियम आम्ही या ठिकाणी आता सांगत आहोत। आधार कार्डची जी संस्था आहे तर ती UID आहे, जिच्या मार्फत भारतीयांना आधार कार्ड दिलं जातं, ज्याच्या मार्फत तातडीची सूचना सर्व आधार कार्ड धारकांना या ठिकाणी लागू होत्या। आता बघा, या ठिकाणी काय सांगितलंय, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पॅन कार्ड तुमचं व्यवस्थित अपडेट झालेलं आहे का पाहायचं आहे। बघा, पहिलं कागदपत्र सांगितले, पॅन कार्ड तुमचं अपडेट झालेलं आहे का पाहायचं आहे, आणि आधार कार्ड हेच तुमचं दुसरं कागदपत्र आहे। परंतु आधार कार्डवर ज्या नागरिकांचं 50 वयावरील वय आहे आणि आधार कार्ड त्या ठिकाणी तुमचं अजून पण 10 वर्ष पूर्ण होऊन पण अपडेट झालं नाही, अशा नागरिकांच्या सर्व सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजेच तुमचं आधार कार्ड काढून 2015च्या आधी आधार कार्ड काढला असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी अर्जंट सूचना आहे, कारण या आधार कार्डवरती आता जुनं जे आहे तर त्यावरती तुमचं नाव व्यवस्थित नाही आहे, तुमची जन्मतारीख व्यवस्थित नाही आहे, आणि सरकारच्या माध्यमातून आता ही फसवणुका टाळण्यासाठी तुम्हाला हा निर्णय घेतलाय की तुम्ही काय करायचं आहे, तुमचं पॅन कार्ड पहिल्यांदा अपडेट करून घ्यायचं आहे। दुसरं काम म्हणजे तुमचं आधार कार्डवरील तुमचं नाव, तुमचं व्यवस्थित पूर्ण नाव आधार कार्डवरती आहे का, जसं तुमचं नाव त्या ठिकाणी जन्माच्या दाखल्यावरती आहे तसंच आहे का आधार कार्डवरती चेक करायचं आहे। जर नसेल तर तातडीने तुम्हाला ते दुरुस्त करून घ्यायचं आहे। दुसरं काम तुम्हाला करायला सांगितले ते म्हणजे आधार कार्डवरच आहे
ते म्हणजे आधार कार्डवर अनेक जणांच्या जन्मतारख्या फक्त एकेरी अक्षर आहेत, म्हणजे 1980, 1970, 1900 त्या ठिकाणी 60 अशा प्रकारची जन्मतारीख आहेत. परंतु असं न करता त्या ठिकाणी 1 जुलै 1980, त्या ठिकाणी 1 जानेवारी 1970 अशा प्रकारे पूर्ण लिहिलेली जन्मतारीख असावी असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. कारण पूर्ण अपडेट आता बदललं आहे. आधार कार्डवर तुम्हाला नवीन अपडेट करायला सांगितले. ज्या नागरिकांचे आधार कार्ड जुने आहेत, 10 वर्षे पूर्ण झाले आहेत, त्यांनी आता त्यांच्या आधार कार्डवर त्यांचं नाव व्यवस्थित आहे का बघायचं आहे. त्यांचं ज्या जन्माच्या दाखल्यावरती तुमचं जन्मतारीख आहे तीच आहे का व्यवस्थित बघायचं आहे. कारण जर चुकीचं जर आढळलं तर तुमच्या आधार कार्ड एखाद्या वेळेस बंद सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे ही अपडेट नक्की करून घ्या व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.